चला, वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. आय होप की आवाज वगैरे सर्व काही क्लिअर असेल आणि आपण सेशनला या ठिकाणी सुरुवात करू शकतो. आपलं टेंटेटिव्ह टाइम टेबल आल्यापासून म्हणजे 2024चं टेंटेटिव्ह टाइम टेबल 10 नोव्हेंबरला आयोगाने पब्लिश केलं आणि हे टाइम टेबल आल्यानंतर आपल्याला तारखा समजल्या की राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या काय आहेत. कंबाईनच्याही समजल्या, वेगवेगळ्या एक्झामच्या तारखा समजल्या. बरोबर. कंबाईनसाठी एक सेपरेट लेक्चर आपण केलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात राज्यसेवेसाठी एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. कारण ज्यावेळेस टेंटेटिव्ह टाइम टेबल आलं आणि तारखा आपण पाहिल्या, तर त्या तारखा पाहिल्यानंतर सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो उभा राहिला म्हणजे टाइम मॅनेजमेंटचा. टाइम कमी आहे असं नाही, टाइम जास्त आहे म्हणून टाइम मॅनेजमेंट कसं करता येईल हा मोठा प्रश्न आहे. जनरली टाइम कमी राहतो त्यामुळे टाइम मॅनेजमेंट करणं म्हणजे गरजेचं राहतं, परंतु यावेळेस 2024 राज्यसेवेसाठी ज्यावेळेस आपण हा लेक्चर नोव्हेंबरमध्ये आता रेकॉर्ड करतो आहे, हे लेक्चर घेतो आहे, तर तेव्हापासून जर पाहिलं तर टाइम आपल्या अपेक्षेप्रमाणे जास्त मिळालाय, पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षेसाठी. सो हे टाइम मॅनेजमेंट कसं करूयात, जर आपण जास्त वेळ भेटल्यानंतर देखील टाइम मॅनेजमेंट करावं लागतं, हे पण महत्वाचं आहे. तर आपण थोडं त्या अँगलने डिस्कस करूयात की जास्त वेळ मिळाला आहे तर त्याचं टाइम मॅनेजमेंट आपण कसं करू शकतो. एक महत्वाचं लेक्चर आहे, शेवटपर्यंत हे लेक्चर करा, तुम्हाला नक्की फायदा होऊन जाईल. थोडक्यात बेसिक इन्फॉर्मेशन सुरुवातीला देतो. 2024 मध्ये जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर तुमच्या सर्वांसाठी आपण विजयपथ नावाची एक बॅच सुरू केलेली आहे. यानंतर तुम्ही जर कंबाईन करत असाल, कंबाईनची बॅच तुम्हाला हवी असेल तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आपली सुरू आहे संकल्प नावाची. सोबत आता जर लेटेस्ट लाईव्ह बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर एमपीएससी फाउंडेशन कोर्स 2024 हा तुम्ही जॉईन करू शकता. आणि जॉईन करण्यासाठी कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत, मॅक्सिमम डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही जर आपल्या टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला आजच जॉईन करून घ्या. टेलिग्राम ओपन केल्यानंतर जॉग्राफी बाय अनिकेत सर असं सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल. आणि जो दुसरा टेलिग्राम चॅनल आहे अनिकेत सर टेक्स्टबुक, हा देखील तुम्ही जॉईन करा, सर्च करा, मिळून जातील चॅनल. ओके, चला जास्त वेळ घेत नाही, सुरुवातीला आपण मुद्द्याकडे येऊयात की हे लेक्चर घेण्यामागचं मेन रिझन काय आहे, कारण काय हे लेक्चर घेण्यामागे टाइम मॅनेजमेंट राज्यसेवेसाठी आपण कसं करू शकतो. तर बघायचं रिझन असं आहे की पूर्व परीक्षा खूप म्हणजे चर्चा चालू होती अगोदर की फेब्रुवारीमध्ये होईल इलेक्शनमुळं, परंतु आयोगाने जी तारीख पूर्व परीक्षेची आपल्याला दिली ती तारीख आहे 28 एप्रिल 2024. म्हणजे जी अपेक्षा किंवा जी तारीख आपण आपल्या डोक्यामध्ये टेंटेटिव्ह ठेवली होती ती कदाचित मिड फेब्रुवारीची असेल. आणि आत्ताची तारीख जर तुम्ही पाहिली तर 2-2.5 महिने तुम्हाला एक्स्ट्रा त्या ठिकाणी प्रिलिम्ससाठी मिळालेले आहेत. जर तुम्ही मेन्स पाहिले ना, कारण ज्यावेळेस टेंटेटिव्ह टाइम टेबल आलं आणि त्यामध्ये सर्वात सरप्राइझिंग गोष्ट कोणती असेल तर ती होती बघा मुख्य परीक्षेची तारीख. राज्यसेवा मेन्सच्या तारखा होत्या 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024. म्हणजे एप्रिलमध्ये पूर्व परीक्षा आणि डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा, जवळपास दोन्ही परीक्षांमध्ये 7 महिने आणि 16 दिवस म्हणजे 7.5 महिन्यांचा फरक तुम्हाला या दोन परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. युजली किंवा नॉर्मली जर आपण पाहिलं सामान्य परिस्थितीमध्ये 3-3.5 महिन्यांचा हा फरक तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्या डबल हा फरक म्हणजे डबल हा जो वेळ आहे किंवा टाइम आहे तुम्हाला या ठिकाणी राज्यसेवेला मिळणार आहे. बरोबर. ऑफकोर्स तो 2023च्या मेन्सलाही मिळाला, जून मध्ये पूर्व परीक्षा आणि जानेवारीमध्ये आता काय होते आहे, मुख्य होते आहे. बरोबर. त्यालाही 8 महिने मिळालेले आहेत, 7 महिने मिळालेत. आता पुढच्या वर्षी जनरली मिळत नाही, लक्षात ठेवा, परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे हा जो मधला गॅप आहे तो आता ऑलरेडी वाढलेला आहे, कदाचित याच्यापेक्षाही जास्त वाढू शकतो. या टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे त्यामुळं याच्यामध्ये जे बदल आहे ते केव्हाही केले जाऊ शकतात. बरोबर. सो पण आपण म्हणतो ना मेजॉरिटी तारखा याच राहतात. जर काही प्रॉब्लेम आला, जर काही आपण इश्यू असेल तर मात्र काय होतील, तारखा चेंज होऊ शकतात. पण जनरली तारखा याच राहतात, काही म्हणजे त्यामध्ये चेंज होत नाहीत. आपण पकडून चलूया की 90-95% तारखा याच राहतील. जरी काही चेंज झाला तर तो आपल्याला फायदेशीरच असेल, हे लक्षात ठेवा. ओके. पण जे आयोगाने आता आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट दिलेली आहे तो म्हणजे टाइम, वेळ. पूर्व परीक्षेसाठी आता जेव्हा आपण हे लेक्चर घेतो आहे तर 1 डिसेंबर पासून जरी टाइम पकडला तरी तुमच्याकडे करेक्ट 5 महिन्यांचा टाइम आहे अजून. बरोबर. जर तुम्ही राज्यसेवेचा पूर्वचा विचार केला आणि मुख्य परीक्षेला तर अजून 1 वर्ष आहे. मग सर या परिस्थितीमध्ये टाइम टेबल आल्यानंतर आपल्यालाही पाहिलं आपले लेक्चर्स असतील वेगवेगळे किंवा जे ग्रुप्स असतील, ओके, किंवा मेसेजेस असतील,
यावरती एक डाऊट जो कॉमन वाटला, अशा अनेक कॉमन डाऊट वरती आपण लेक्चर घेत असतो. तुम्ही जर पाहायचे असतील तर व्हिडिओ सेक्शन मध्ये आपले अनेक लेक्चर आहेत या कॉमन डाऊट वरती. त्यातला एक कॉमन डाऊट होता, तो कोणता होता, की जर आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 2023च्या, आणि आपली पूर्वपरीक्षा अजून 5 महिन्यांतरावरती आहे, आणि पुढे मेन्स जे आहे ते 8 महिन्यानंतर आहे किंवा 7.5 महिन्यानंतर आहे, तर आपण आता नक्की अभ्यास कशाचा करायला पाहिजे, बरोबर. सर्वात महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर हा आहे की आता अभ्यास करायचा म्हणजे करायचा कशाचा, प्रिलिमचा करू की मेन्सचा करू, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूयात, कारण हे टाइम मॅनेजमेंट आपल्याला या ठिकाणी करायचंय. बघा, जो कॉमन प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांच्या पुढं, तो प्रश्न हाच आहे की आपला आता अभ्यास नक्की करू कशाचा, बरोबर. राज्यसेवा पूर्वचा करू की राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करू, हा एक मेजर डाऊट विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे, आणि त्यासाठी आपण डिस्कशन करणार आहोत एका मुद्द्यासंदर्भात. तो मुद्दा आहे, आता ज्या कंडिशनला तुम्ही आहात त्या ठिकाणी तुमची राज्यसेवेच्या अभ्यासाची तयारी किती आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला राज्यसेवेच्या अभ्यासाची तयारी विचारतो आहे, त्यावेळेस यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे. तुम्हाला जे काही GS1 मेन्स बद्दल बोलतोय, GS1, GS2, GS3 आणि GS4, लँग्वेजचं बघा आता राहून जाऊ द्या. लँग्वेज भले तुम्ही नंतर करू शकता प्रिलिम झाल्यानंतर, आता तेवढा वेळ आहे, बरोबर. पण जर तुम्हाला आता GS चा तुम्ही विचार केला, तर GS चा विचारामध्ये नक्की तुमच्याकडे आता यामध्ये GS1 मध्ये किती विषय आहेत, GS2 मध्ये जो पॉलिटी प्रशासन आहे, GS3 मध्ये HRD, GS4 मध्ये जो आहे तो अर्थव्यवस्था आणि टेक्नॉलॉजी. तर या विषयांमधले किती विषय तुमचे झालेत वाचून किंवा अभ्यास करून झालेत. फॉर एक्झाम्पल, GS1 मध्ये तुमचा भूगोल किती पर्सेंट कंप्लीट झालाय, ओके, किंवा किती तुम्हाला त्यामधला पॉइंट आहे सिलेबस मध्ये तो कव्हर झालाय, म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये इतिहासाचा किती पॉइंट तुम्ही कव्हर केलेले आहेत. आता GS1 मध्ये प्रॉपर मेन्स साठी जे पॉइंट्स आहेत, तर बघा आता काही कॉमन मुद्दे मी सांगतो जे प्रिलिम्सला येईल मेन्सला येईल, कारण तेच पुढे डिस्कस करूया आपण. GS2 मध्ये इंडियन पॉलिटी म्हणजे राज्य व्यवस्था आहे, आणि पॉलिटी पार्ट 2 ज्याला आपण प्रशासन म्हणतो, हा देखील पार्ट आहे, बरोबर. हा पूर्णपणे मेन्स ओरिएंटेड म्हणजे मेन्स साठी असलेला HRD, आणि इथं इकॉनॉमी आणि टेक्नॉलॉजी, ओके, असे विषय तुम्हाला पाहायला मिळतात. इथं आता बघा सगळेच लिहिले, तर याला इथं ऍग्री पण ऍड करून टाकूया आपण. ऍग्री आणि रिमोट सेन्सिंग ते पकडून चला एकत्रच. हे सगळे विषय आहेत. या विषयांमध्ये तुमचा अभ्यास किती झालाय, भूगोल झालाय, इतिहास झालाय, पॉलिटी झालाय, प्रशासन झालाय का, HRD झालाय का, इकॉनॉमी झालाय, टेक्नॉलॉजी झालाय का, ऍग्री झालाय का. पण आता सर हे करायचे का, हाच तर मोठा प्रश्न आहे. म्हणजे मेन्सचा अभ्यासक्रम करू म्हणजे हे जे पॉइंट आहेत ना, जे फक्त मेन्सला आहेत, बघा मी काय सांगतोय, थोडं या मुद्द्याकडे फोकस करा. टेक्नॉलॉजीचा पार्ट, HRDचा पूर्ण पेपर, पॉलिटी प्रशासनाचा भाग, आणि इकडे ऍग्रिकल्चरचा पार्ट, ओके. तर हे जे मुद्दे आहेत असे अनेक आहेत बरं का. मी जस्ट तुम्हाला एक आपण काय म्हणतो एक आउटलाईन पाहतो आहे, बरोबर. तर हे जे फक्त मेन्स ओरिएंटेड पॉइंट्स आहेत, तर यांचा अभ्यास आता करू का, जे कॉमन आहेत प्रिलिम्स आणि मेन्सला त्याचा अभ्यास करू, किंवा पूर्णपणे आता मी लँग्वेज वगैरे करू आणि नंतर मग राहिलेल्या 3-4 महिन्यामध्ये आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास करू, बरोबर. असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर मी तुम्हाला एक सजेशन देतो बघा. डिपेंड करतं, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी सांगेल ते सर्वांना लागू होईल असं नाहीये, पण मेजॉरिटी कॉमन सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही एक काम करा, सध्या म्हणजे हा प्रश्न सोडवायच्या अगोदर किंवा याचं प्रश्नाचं उत्तर शोधायच्या अगोदर तुम्ही अजून एका प्रश्नाचं उत्तर शोधा की तुमच्या आत्ता अभ्यासाची स्थिती काय आहे. जर तुमचे कॉमन असलेले विषय म्हणजे इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमी यातले जर जास्त विषय किंवा जास्त सिलेबस शिल्लक असेल, तर तुम्ही जो मेन्स ओरिएंटेड आहे ना फक्त, त्याच्या आत्ता काही नादाला लागू नका. तुम्ही फोकस करा की तुम्हाला इतिहास, भूगोल हे आता कंप्लीट करायचे. भले मेन्स ओरिएंटेड करा, ते प्रिलिमला पण कामालाच येईल, बरोबर. राज्य व्यवस्था, बेसिक पॉलिटी, इंडियन पॉलिटी त्याला कव्हर करा, इकॉनॉमीचा पार्ट करा, सायन्स करा, बरोबर, जो फक्त प्रिलिमसाठी आहे, जनरल सायन्स याचा अभ्यास करा. प्रश्न हाच आहे बघा, म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करतो की जर या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम जास्त झालेला नसेल, बरोबर, किंवा तुमचा अभ्यास जो आहे तो जास्त या ठिकाणी झालेला नसेल, तर तुम्ही काय करा, पूर्व परीक्षेवरती फोकस करू शकता आणि नंतरचा जो काही टाइम असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉमन असलेले टॉपिक आत्ताच करा, आणि जे फक्त मेन साठी आहे, टेक्नॉलॉजी असेल
HRDचा काही पार्ट असेल, म्हणजे मेजॉरिटी तर मेन्ससाठीच आहे, परंतु याच्यात पण काही पॉइंट्स येतात की शिक्षण असेल किंवा इतर काही स्कीम्स आहेत त्या तुम्हाला इकॉनॉमी मध्ये पण मदत करतात, बरोबर. पण तुम्ही हे करताना तो पॉइंट तुमचा कव्हर होणारच आहे, बरोबर. सो इकॉनॉमी करा, राज्य व्यवस्था करा, इतिहास करा, भूगोल करा, सायन्स करा, पर्यावरणाचे 5 प्रश्न येतात त्याचा अभ्यास करा. म्हणजे प्रिलिम वरती जर फोकस केला ना तुम्ही इथून पुढं, बघा विषय कसा आहे. 8 महिने आहेत मेन्सला, जे मी म्हणत नाही की खूप जास्त आहेत, खूपच जास्त आहेत, पण आहेत, सफिशियंट आहेत की तुम्ही फक्त मेन्सचा सिलेबस त्यावेळेस करू शकता. असं नाही की 3 महिन्यांची गडबड आहे. तुम्ही टेक्नॉलॉजीचा पार्ट करू शकता, नंतर सहज करू शकता. ऍग्रीचे काही 25-30 प्रश्न त्याचा अभ्यास करू शकता, येस सर. लँग्वेज करू शकता. ओके, सो 8 महिन्यांमध्ये कव्हर होण्यासारखं आहे. पण अगेन, जर तुमचा अभ्यास म्हणजे किती झालाय, तुमच्या अभ्यासाची सद्यस्थिती काय आहे, याच्यावरती सगळ्या गोष्टी काय राहतील, डिपेंड राहतील. तुम्ही काय करा, पहिले या प्रश्नाचं उत्तर शोधा की सर आता आपली कंडिशन काय आहे. जर तुम्ही या कॉमन विषयांमध्येच अजून कन्फर्म नसाल किंवा तुम्हाला गॅरंटी वाटत नसेल, तर फोकस करा इकॉनॉमी, राज्यव्यवस्था, इतिहास, भूगोल, सायन्स आणि पर्यावरणावरती. ओके, जे प्रिलिमसाठी आहेत. पण जर तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल, तर सगळे कॉमन विषय झालेले आहेत आपले, बरोबर, मग मात्र तुम्ही मेन्सचा आता HRD करायला काही हरकत नाहीये. त्यातला पण सिलेक्टिव्ह पार्टच आता करू शकता. पण जर अभ्यास जास्त झाला असेल किंवा बऱ्यापैकी झाला असेल कव्हर, तर मात्र तुम्ही आत्ताच्या वेळेचा जो काही तुम्हाला एक्स्ट्रा 2 महिने प्रिलिमच्या वेळेस मिळाले आहेत, तुम्हाला वाटलं की सर आपला अभ्यास बऱ्यापैकी आहे GSचा, तर तुम्ही अजून 2 महिने मेन्सला द्या किंवा 1.5 महिना द्या आणि मग प्रिलिमचा अभ्यास सुरू करून द्या. पण नवीन विद्यार्थी असतील, कॉन्फिडन्स अजूनही वाटत नसेल, तर पूर्व परीक्षेला फोकस करा. कारण ही 28 एप्रिलची प्रिलिम जर झाली तर मेन्सचा 8 महिने मिळतील, बरोबर. पण जर प्रिलिम्स मध्येच प्रॉब्लेम क्रिएट झाला, तर पुढच्या 8 महिन्यांना काय करणार आपण, बरोबर. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर पुढचा टाइम जो आहे त्याला तर आपण वापरूच, पण पहिले आता जे आहे त्यावरती मला असं वाटतं की फोकस करा. तुमची प्रिलिम या अगोदर नसेल क्वालिफाय झाली, पहिल्यांदा देत असाल किंवा कितव्यांदा देत असाल, पण नसेल कधी क्वालिफाय झाली, तर मी सजेस्ट करेल, भले तुमचं उत्तर थोडं माझ्यापेक्षा वेगळं असेल किंवा दुसरं तुम्हाला कोणीतरी वेगळं सांगेल, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही प्रिलिम वरतीच फोकस करा. ज्या दिवशी प्रिलिम्स मध्ये स्कोर येईल, मेन्सचा अभ्यासक्रम तुमचा आपोआप सुरू होईल, बरोबर. पण प्रिलिम वरती जर काही प्रॉब्लेम झाला, जर अगोदर झाला असेल, तर त्यांना तर माहितीचे आपल्या प्रिलिमचा अभ्यास करायचा आहे. पण नवीन असाल ना, तरी सांगतो की बरेच तुम्हाला आता म्हणजे तुमच्या आजूबाजूला बरेच विद्यार्थी मिळतील किंवा मित्रमैत्रिणी असतील, ते तुम्हाला कदाचित सांगतील की मेन्सचा अभ्यासक्रम करा, करू शकता, बरोबर. काय हरकत नाहीये, असं काही खूप अंतर नाही मेन्सच्या आणि प्रिलिमच्या अभ्यासक्रमामध्ये. बरेच प्रश्न मेन्सचा अभ्यास केल्यानंतर प्रिलिम मध्ये सुटतात, बरोबर. पण सांगण्याचा उद्देश काय आहे की आपल्या अभ्यासाची स्थिती ओळखा काय. जर आपली ती स्थिती आता नसेल, ओके, काही वेळेस काय होईल की तुम्हाला समजा कोणी सांगत असेल की तुम्ही आता मेन्सचा अभ्यासक्रम म्हणजे करा अजून 2 महिने 3 महिने, पण सांगणारा व्यक्ती जर थोडा म्हणजे जास्त एक्सपिरियन्स असेल, म्हणजे त्याचा अभ्यास खूप जास्त झाला असेल, तर आपली ती स्थिती आहे का, बरोबर, हे पहिलं म्हणजे चेक करा आणि मग तुम्ही काय करू शकता, त्या गोष्टी थोड्या फोकस करू शकता किंवा फॉलो करू शकता. सो ब्लाइंडली फॉलो करू नका. मी सांगतोय त्यालाही ब्लाइंडली फॉलो म्हणजे करू नका. मी ओनेस्टली सांगेल, तुम्ही तुमचं जे स्ट्रॅटेजी आहे ती बनवा. तुम्ही तुमची सद्यस्थिती पहा. फक्त एक गोष्ट कॉमन राहील सर्वांसाठी की तुम्हाला याच्यावरती तर फोकस करायचाच आहे, बरोबर. प्रश्न उरतो फक्त मेन्स ओरिएंटेड टॉपिक्सचा. तर मेन्स ओरिएंटेड टॉपिक तुम्हाला करता करायचे की नाही करायचे, टेक्नॉलॉजी, HRD, प्रशासन आणि इकडे ऍग्रीचा पार्ट, याला आत्ता हात लावायचा की नाही लावायचा, हा सर्वात मोठा प्रश्न आहे, बरोबर. अभ्यास या कॉमन विषयांचा झाला असेल तर लावू शकता हात त्यांना. नसेल ना झाला या विषयांमध्ये कॉन्फिडन्स असेल, तर मी सांगतो सायन्स करा, पर्यावरणचं थोडंफार वाचून घ्या प्रिव्हियस क्वेश्चन आणि GS वरती कम्प्लीट फोकस करा. सायन्सचे 20 प्रश्न प्रिलिमला येत आहेत, त्याच्यावरती फोकस करा. सायन्स सुटला पाहिजे आपल्याला, बरोबर. 20 पैकी ऍटलिस्ट 13-14 प्रश्नापेक्षा जास्त प्रश्न आलेच पाहिजे, बरोबर, प्रिलिम्सला. तेव्हा कुठं तो स्कोर आपला बूस्ट होऊन जाईल. तर हे सगळे मुद्दे आहेत. सो पुढच्या जे काही आता म्हणतो आपण 5 महिने असतील किंवा पुढच्या एक वर्षभराचं नियोजन आहे, त्याचा एक जस्ट एक अंदाज सांगितला मी तुम्हाला, कारण मी सांगून तुमच्या याच्यामध्ये लागू होईल याची काही गॅरंटी नसते, बरोबर. पण ते तुम्ही कसं करू शकता त्याच्याबद्दल मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे. आय होप तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की आपण कशाबद्दल डिस्कशन केलंय. जर तो आला असेल तर प्लीज इम्प्लिमेंट करा आणि अभ्यासाला लागा किंवा त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पुढे जाऊ शकता, बरोबर. जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला ऍड नसाल तर एक नंबर दिला आहे, स्क्रीनशॉट घ्या आणि मला या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून देईल. जर तुम्ही टेलिग्रामला नसाल तर जॉग्राफी बाय अनिकेत सर सर्च करा, टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळेल, तो देखील जॉईन करून घ्या.
सुपर कोचिंग बद्दल मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन सांगतो बघा. 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, या व्यतिरिक्त ऑफलाईन क्लासेसची रेकॉर्डिंग तुम्ही करू शकता. हे सगळे सुपर टीचर तुम्हाला गाईड करण्यासाठी या ठिकाणी आहेत. आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत बघा. 2024 मध्ये राज्यसेवा करत असाल तर विजयपथ नावाची एक बॅच आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. 2024 मध्ये जर तुम्ही कंबाईन करत असाल तर संकल्प नावाची बॅच आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्ही नव्याने आता जॉईन करत असाल, नवीन बॅच हवी असेल तर एमपीएससी फाउंडेशन कोर्स 2024 जॉईन करा. तुम्हाला जॉईन करण्यासाठी कोड यूज करायचा आहे कॅपिटल मध्ये अनिकेत. डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. आय होप इथपर्यंत सर्व काही क्लिअर असेल. आपण सेशनला लाईक करायचं बाकी असाल तर एकदा लाईक करा. आपल्या सर्व मित्रांबरोबर हा सेशन नक्की शेअर करा. आणि जर या लेक्चरचा फायदा तुम्हाला झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये एखादी कमेंट नक्की करून सांगा, म्हणजे आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून जाईल. ओके, चला. सो आय होप इथपर्यंत सर्व काही क्लिअर असेल. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.